नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये अक्काता पाटलांच्या वरती ओरडत असते. म्हणते, अरे खंडूजी, तू पण काय अडाण्यासारखं करतोस? पोरीची लगीन करायची वेळ आलेली आहे. बांध आता सावित्रीला बाशिंग. आणि असं अक्काने म्हटल्यानंतर पाटील आता सावीकडे बघतात आणि खुद्दकन हसतात आणि म्हणतात, म्हणजे अक्का, माझ्या या सावित्रीच्या कपाळाला ये मुलगा मोठं असं ढालगं बाशिंग बांधायचं वय? आणि असं म्हणून ते मोठ्याने हसू लागतात. तर सावीला काही कळत नाही आणि सावी इकडे तिकडे सगळ्यांच्याकडे बघत असते. तर अक्का म्हणते, अरे तू बस लाड करत, मी तर पुण्याला की नाही सांगावा पण धाडलाय. तर पाटील म्हणतात, पुण्याला? म्हणजे पुण्याचं स्थळ आहे व्हय? चालते चालते. म्हणजे आमची सावी आता जाणार पुण्याला, असं यांनी म्हटल्यानंतर आता सावी सुद्धा थोडीशी लाजू लागते. तर आता मित्रांनो, इकडे यांनी ज्योतिरावांच्या इकडचं सगळं काही दाखवायला सुरुवात केलेली आहे. इकडे आता पुण्याचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. इकडे फुलेवाड्यामध्ये सगळी फुले वगैरे सगळे काही व्यवस्था चालू असते. इतक्यातच एक जण इसम येतो आणि ज्योतिरावांच्या वडिलांना विचारतो, गोविंदराव फुले आपणच का? तर तेव्हा हो असं सांगतात. तर तेव्हा तो इसम म्हणतो, मी वानोडीवरून आलेलो आहे. राम राम. शिंदे सरकारांचं जे छत्री स्मारक आहे त्याची देखरेख मीच करतो. तुमचं नाव ऐकलं होतं, म्हटलं भेटावं तरी. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील त्यांना आतमध्ये घेऊ लागतात. म्हणतात, या या आतमध्ये या. आणि बसवून विचारतात, कसं येणं केलं? तर तो इसम सांगू लागतो, कसा आहे, ग्वाल्हेरहून निरोप आलेला आहे. त्यांचा नातू पुण्यात येणार आहे इतकासाच. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणतात, म्हणजे याच महिन्यात की? तर तो इसम सांगतो, त्यांना अलिजा बहादूर महाजी शिंदेच्या स्मरणार्थ कार्यक्रम करायचा आहे आणि त्यानिमित्ताने फुलांची सुशोभित आरास करायची आहे. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणतात, वा वा, मग पुण्याचंच काम आहे. तर तो इसम म्हणतो, हो, पंचक्रोशीमध्ये ना, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये फुलांची आरास करण्यात तुमचा कोणी सुद्धा हात धरू शकत नाही. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणतात, अहो पांडुरंगच करतो की सगळं. आमचे वाडवडील आहेत ना, त्यांनी पुण्यातल्या घरोघरी फुलं वाटली, पेठा सजवल्या, देवळं रावळं सजवली, मजारीवरती फुलांच्या चादरी टाकल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवारवाडा, विश्रामबाग, रावबाजींच्या महालात फुलांची परखड करायचं भाग्य आम्हासनी लाभलं. असं सांगून ते आता राजारामला हाक मारतात. म्हणजे हे त्यांचे भाऊ असतात. तर तेव्हा राजाराम तिथं येतात आणि काय दादा असं त्याला विचारतात. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील सांगू लागतात, आपल्या मुरलीधराच्या देवळामध्ये एक निशिगंधाची आणि एक झेंडूच्या मखमलीची अशा 2 परड्या पाठवा आणि आपले जॉन साहेब आहेत ना, त्यांच्याकडे फुलदाण्यासाठी एक गुलाबाचा गट्टा पाठवा. असं ते सर्व काही सांगतात. तर तेव्हा तो इसम आता ज्योतिरावांच्या वडिलांची परवानगी घेतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, म्हणजे ज्योतिरावांचे वडील म्हणतात, मी आयतवारी येऊन जातो. म्हणजे सजावट कुठं करायची, काय करायची, कशी करायची एकदा बघितलं की मग फुलांचा अंदाज येतो. तर तेव्हा तो इसम म्हणतो, बरं ठीक आहे, हा इसार घ्या. असं म्हणून इसार त्यांच्या हातामध्ये देतो आणि नमस्कार करून चाललेला असतो. तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील राजारामला म्हणतात, राजारामा, ते बकुळीचा गजरा यासनी दे. तर तेव्हा तो इसम म्हणू लागतो, अहो कशासाठी? तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणतात, अहो असू देत आमच्या ताई साहेबांनी. असं म्हणून आता हे दोघे सुद्धा एकमेकांचा निरोप घेतात. तर आता इकडे सावी एकदम रुसून बसलेली असते. तर तेव्हा अक्का तिची चेष्टा करत असते, तिला चिडवत असते आणि म्हणते, अरे बापरे, आज एक माणूस रुसलेला दिसतोय. तर तेव्हा सावीची आई म्हणते, हो, पण वंस अजून कोणाचा तरी एकाचा राग गेलेला दिसत नाही हा. तर तेव्हा अक्का म्हणते, पण आज शिरवळचा बाजार पण नाही ना, नाहीतर जाऊन राग विकून आले असते म्या. असं म्हणून आता या दोघे सुद्धा हसू लागतात. तर अक्का अजून आता सावीची चेष्टा करूच लागते आणि तिथून निघून जाते. तर आता सावीची आई तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते, काय ग सावी, असं करतात वय, असं करतात वय ग? अगं कोणी इतकं कौतुक केलं तर पोरी हरकून जातात आणि तू एकच धरून बसलेस, असं नाही करायचं. हास की ग, हास की ग माझी पोर. असं म्हणून तिचा रुसवा काढायला प्रयत्न करत असते. आणि तेव्हा आता अक्का परत येते आणि म्हणते, गेला नाही व्हय राग अजून एका माणसाचा? असं म्हणते आणि म्हणते पुढं, पण आम्ही एक गंमत आणली एका माणसासाठी. असं म्हणून ती आता वाटीमधले लाडू सावीला दाखवते आणि म्हणते, बघ तुला आवडते नव, घे खा. असं ती म्हणत असते. तर तेव्हा सावी त्या लाडवाकडे बघते आणि तिला आवडत तर असतं, पण ती तिचा हात बाजूला करते आणि म्हणते, नाही मला हे सुद्धा नको आहे. तर तेव्हा सावीची आई म्हणते, असं काय ग सावी, एवढं कौतिकाने आणलंय, आत्याबाईचा किती जीव आहे तुझ्यावर, ठाव आहे ना तुला, घे की मग. तर तेव्हा सावी म्हणते, एवढंच आहे ना, तर मग आत्यांनी माझं पुस्तक का जाळलं? तर तेव्हा अक्का सांगू लागते, अगं बाळा, पोरींनी पुस्तक वाचलं ना की मग त्यांचं भलं होत नाही, म्हणून मी असं केलं. आणि मग जर तुझं भलं झालं नाही तर मग मला चालेल होय ग? असं म्हणून आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं मित्रांनो.
मित्रांनो. आणि तेव्हा आता सावीचं लक्ष परत त्या लाडवाकडे जातं आणि ती आता अक्काला म्हणू लागते, "बरोबर ठीक आहे, आता तू रडू नकोस, मला माहित आहे सगळं." असं म्हणून तो लाडू आपल्या हातामध्ये घेते एकदम आणि त्याचा वास घेऊन तिला खूप आवडत असतं ते. तर तेव्हा अक्का आता थोडीशी खुश होते आणि म्हणते, "आता आम्ही अजून पण एक गंमत आणलेली आहे. पाहिजेल काय?" असं विचारल्यानंतर सावी म्हणते, "व्हय, व्हय पाहिजे की." तर तेव्हा आता अक्का एक छान अशी सुंदर साडी सावीला दाखवते आणि ती साडी बघितल्यानंतर सावी तर खूप खुश होते आणि सावीची आई सुद्धा खूप खुश होते आणि सावीची आई म्हणते, "अरे वाह! काय सुंदर वाण आहे." तर तेव्हा अक्का म्हणते, "हे लुगडं नेसल्यानंतर ना माझी सावी तर एकदम नवरीवाणी दिसल." आणि सावीला म्हणते, "सावी आता परकर पोलकं घालायचं बंद करायचं आणि लुगडं नेसायची सवय करायची बरं का?" असं म्हणून ते लुगडं तिच्या हातामध्ये देते. तर तेव्हा सावीची आई म्हणते, "कोणाला तर बघायला पाहुणं येणार आहेत पाहुणं." तर तेव्हा सावी थोडीशी लाजते आणि म्हणते, "काय गं आई?" तर तेव्हा अक्का सुद्धा तिची चेष्टा करू लागते. म्हणते, "काय गं कोण लाजलं इतकं?" आणि म्हणते, "अंबाबाईच्या जत्रेच्या काठीला सगुणाबाईसनी निरोप धाडलाय. बघता क्षणी माझी पोर पसंतच पडली पाहिजे." असं आता ही बोलत असताना सावी आता ते लुगडं घेऊन तिथून पळूनच जाते. ती लाजू लागते खूप. तर अक्का म्हणते, "अरे बापरे! केवढी लाजली ही." असं म्हणून आता या दोघी सुद्धा मोठ्याने हसू लागतात. तर इतक्यातच आता इकडे ज्योतिरावांच्या घरी एक गडी येतो आणि म्हणतो, "जोहार मायबाप जोहार. गोविंदराव फुल्यांचा वाडा हाच काय?" तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणतात, "होय मीच गोविंदराव फुले. कोण रे बाबा तू कुठून आलायस?" तर तेव्हा तो गडी म्हणतो, "अहो मी केसकर आहे. नायगावच्या खंडोजी पाटलांचा सांगावा घेऊन आलोय." तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील त्याला बसायला सांगतात. तर तेव्हा तो गडी म्हणतो, "मालक लईच तहान लागली हो. वाईस पाणी मिळेल का?" तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील राजारामाला सांगतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, "भांडं आणलंय का रे? ये इकडं." आणि त्याला भांड्यामधून विहिरीमधून पाणी काढतात आणि त्याच्या भांड्यामध्ये त्याला पाणी देतात. तर इतक्यातच आता गंगाधररावांची ही बहीण येते आणि म्हणते, "दादा मी जरा जॉन साहेबांच्या घरी जाऊन येते." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "हो ठीक आहे. जॉन रावांच्याकडे जाताना फुलदाण्यासाठी फुलं सुद्धा घेऊन जा." तर तेव्हा गंगाधररावांची बहीण म्हणते, "राजाराम मला सुद्धा फुलं आणून दे बरं का." आणि त्यानंतर ती जरा बाजूला बघते आणि त्या गड्याला विचारते, "काय रे काय काय निरोप आहे?" तर तेव्हा तो गडी म्हणतो, "अहो निरोप आहे आणि ते सगुणाबाई कोण आहे?" तर तेव्हा ती म्हणते, "मीच आहे सगुणाबाई." तर तेव्हा तो म्हणतो, "अहो तुमच्यासाठीच सांगावं आहे. यंदाच्या अंबाबाईच्या काठीला तुम्हाला बोलवलंय म्हणून." तर तेव्हा सगुणा खुश होते आणि म्हणते, "दादा भीमा आत्याने निरोप धाडलाय." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "होय कवाच नाही पण असा मध्येच कसं काय निरोप आला?" तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "काय आहे ना त्यांची पोर आता यंदा लग्नाला झालीये." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "पण यंदा अंबाबाईच्या जत्रेला काठीला बोलवले ना?" तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "अरे यात्रेचं फक्त निमित्त आहे. गुलाल लग्नाचा उडवायचा आहे त्यांना." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "पण खंडोजीराव म्हणजे मातब्बर लय मोठा तालीम माणूस आहे तो. त्याच्याने आपली बरोबरी कशी होईल?" तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "का नाही होणार?" तर तेव्हा गंगाधररावांची बायको म्हणते, "अहो पिढीजात पाटीलकी आहे त्यांची. शेवटी शेती, जमीन, जुमला सगळं काही आहे आणि त्यांची लेक म्हणजे तशीच तोलामोलाची असणार ना व." तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "मग आपला ज्योती काय कमी आहे व्हय? तोलामोलाचाच आहे आणि वरती शिकलाय तो." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "व्हय व्हय शिक्षणात तो कोणाचं ऐकत नाही. हे मात्र खरं आहे. तो भला आणि त्याचं पुस्तक भलं." तेव्हा सगुणाबाई म्हणते, "दादा निरोप धाडलाय तर मी जाऊन येते." आणि त्या गड्याला सांगते, "येते बरं का मी. देवीसाठी फुलांचा काठीला गोंडा बांधून येते." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "बरं कवा जायचंय सांगा म्हणजे बैलगाडी तयार ठेवते." तर तेव्हा सगुणाबाई म्हणते त्या गड्याला, "अरे चांगला निरोप धाडलायस आता जेवूनच जा." तर तेव्हा तो गडी म्हणतो, "नाही नाही आता नको आता लगोलग निघतो. तेवढी चटणी भाकर असेल तर द्या वैच वाटेत खातो मी हा. आणि मायबाप तेवढं जुनं पानं काय असेल तर द्या किंवा फाटकं लुगडं असलं तरी चालेल. लय बरं होईल." असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा गंगाधरराव सगुणाला म्हणतात, "सगुणा माझ्या विचारानं तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे बघ. ज्योतीची शाळा बंद केली ना मी म्हणून तो माझ्यावरती रुसलाय. म्हणून मी काय म्हणतोय उगाचच हेलपाटा पडल आणि नायगाव का जवळ आहे काय?" तर तेव्हा सगुणाबाई म्हणतात, "होय बघते मी एकदा." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "होय जायच्या अगोदर पण त्याचा एकदा विचार घ्या." आणि "कुठं आहे त्यो?" असं ते विचारत असतात आणि "ज्योती, ज्योती" अशी हाक मारू लागतात. तर तेव्हा आता इकडे लहुजी वस्ताद पुणे इथली तालीम दाखवलेली आहे आणि तिथे लहानपणीचे ज्योतिराव दाखवलेले आहेत आणि ते तालमीमध्ये व्यायाम करत असतात आणि मारुतीला नमस्कार करून आखाड्यामध्ये उतरतात आणि आता ज्योतीसमोर एक मोठा पैलवान येतो आणि आता हे दोघे सुद्धा हात मिळवतात आणि शड्डू ठोकतात आणि त्यानंतर आता या दोघांची कुस्ती चालू होते. तर कुस्ती चालू असताना मित्रांनो तो समोरचा पैलवान
पैलवान ज्योतीला भारी पडत असतो तरी सुद्धा ज्योती त्याला खाली पाडून लोळवतो आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना तिथे आश्चर्याचा धक्काच बसतो आणि त्यानंतर आता अजून एक त्याच्यापेक्षा मोठा पैलवान तिथे समोर येतो आणि तेव्हा ज्योती त्याला सुद्धा आखाड्यामध्ये धूळ चालतो आणि त्यानंतर अजून एक पैलवान त्याच्या समोर येतो आणि आता ज्योती त्याला सुद्धा आखाड्यामध्ये धूळ चारतो. तर इतक्यातच आता एक जण तिथे येतो आणि त्याला म्हणतो, "अरे ज्योती थांब." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अरे सदा मला अजून खेळायचंय हा." तर तेव्हा तो म्हणतो, "अरे तुला खेळायचं नाहीये, तुला तर तुझ्या तुझ्या तात्यांच्यावरचा राग काढायचा हे सांग की मला." तर तेव्हा त्या आखाड्यामधला एक मुलगा म्हणतो, "तरीच हा आम्हाला उचलून उचलून आपटतोय. आत्ता आलं ध्यानात गड्याच्या अंगात एवढं बळ का संचारलंय ते." तर तेव्हा सदा म्हणतो, "अरे ज्योती एवढं चिडू नकोस रे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "चिडणार? चिडलोय मी चिडलोय." असं म्हणून तो खूप राग-राग करत असतो आणि त्याला म्हणतो, "येतोस का खेळायला?" "नाही, नाही तू येच खेळायला." तर तेव्हा सदा म्हणतो, "अरे ज्योती मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय आणि तू मलाच पट्ट्या तोडतोयस. अरे तुझे हातपाय दुखतील, तू दमून जाशील आणि उद्या शाळेत काय सांगशील रे?" तर तेव्हा ज्योती खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, "कसली शाळा? कुठली शाळा? दादांनी बंद केली माझी शाळा. ते म्हणाले, बामणासारखं शिकून काय करणार आहेस? कोलाच तोडणार आहेस ना? अरे सदा मला सांग तुला तरी पटतंय का हे?" तर तेव्हा सदा म्हणतो, "मला बी नाही पटत. पण मला हे सांग तू काय ठरवलंयस?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मला शिकायचंय, लय शिकायचंय." असं म्हणून त्या गोष्टीचा त्याला खूप राग आलेला असतो, की दादांनी त्याची शाळा बंद केलेली असते. तर त्यानंतर आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "अरे दादा भाकरी घे." तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "नको माझं पोट भरलेलं आहे, बास झालं आता मला." तर तेव्हा ज्योतिरावांची आई गंगाधररावांना एक भाकर वाढते आणि म्हणते, "दिवसभर काय नुसती कामच करायची असतात का?" तर इतक्यातच आता ज्योतीची वहिनी हसत असते. तर तेव्हा ज्योतीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती विचारते, "वहिनी काय झालं गं? मगाचपासनं बघतोय हा, लय हसतेस. काय झालं?" तर तेव्हा सगुणाबाई म्हणते, "अरे काय नाही तू खा." तर तेव्हा ज्योती परत विचारतो, "सांग की वहिनी काय झालं? का हसतेस एवढं?" तर तेव्हा ज्योतीची आई तिला म्हणते, "अगं पार्वती तूप नाही वाढलं का त्याला? तूप वाढ की." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही नको. आधी सांग का हसतेस ते?" आणि त्यानंतर तो म्हणतो, "अण्णा वहिनीला विचार की ती का हसतेय ते?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "अरे काय नाही नायगावरनं इस्तारा आलता निरोप घेऊन." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मग त्यात हसण्यासारखं काय एवढं?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "घरामध्ये एक नवा माणूस येणार आहे." तर तेव्हा ज्योती हसतो आणि म्हणतो, "नवा माणूस? म्हणजे अण्णा काय तुला सवत आणतोय का काय?" आणि म्हणतो, "का रे अण्णा?" तर तेव्हा सगुणा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, "अरे येड्या सवत नाही, हिला जाऊ येणार आहे जाऊ." तर तेव्हा पार्वती म्हणते, "अरे म्हणजे तुझं लगीन करायचं चाललंय, लवकर बाशिंग बांधा आता." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "काय?" म्हणजे त्याला तर धक्काच बसलेला असतो. तर तेव्हा पार्वती म्हणते, "मग मी एकटीनेच किती खापायचं या घरात? आणा लवकर, बायको आणा तुम्ही लवकर." तर तेव्हा ज्योती आता खूप चिडतो आणि आपलं ताटच पुढं सरकून ताटाला नमस्कार करतो आणि तिथून उठून चाललेलाच असतो. तर तेव्हा गंगाधरराव म्हणतात, "अरे ज्योती असं काय करतोयस? बस खाली जेव." तर तेव्हा ज्योती आता राग-राग करू लागतो आणि म्हणतो, "दादा ही चेष्टा मला खपणार नाही हां." तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "अरे चेष्टा नाही हे खरंच आहे ते. अरे पोरीच्या घरून निरोप आलाय." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आलाय ना घरून निरोप? तर मग जावा तुम्ही, करा पसंत आणि करा तुम्हीच लगीन." तर तेव्हा दादा म्हणतात, "अरे काय बोलतोयस? आज ना उद्या तुला लगीन तर करावंच लागणार आहे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मला लगीन करायचं नाही." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा राजारामराव म्हणतात, "अरे मग काय नुसतं शिकतच बसणार आहेस काय तू?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "व्हय मला शिकायचंय आणि म्हणून म्या लगीन करणार नाही. नाही, नाही, नाही म्हणजे नाही." तर तेव्हा दादा त्याला थांबवत म्हणतात, "अरे हो, हो, हुजूर बागापर्यंत आवाज गेला असेल." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हुजूर बागापर्यंत जाऊ द्यात, नाहीतर तुळशी बागेत जाऊ द्या. माझा निर्णय ठाम आहे. मला लगीन करायचं नाही." आणि असं तो ठामपणे सांगतो. तर तेव्हा सगळ्यांना त्याचा धक्काच बसलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी इकडं नायगावमध्ये अक्का आणि सावीची आई खूप हसत असतात. तर तेव्हा पाटील म्हणतात, "अक्का, पाटलीनबाई काय झालं? नंदभाऊचा मिळून एवढं कुसकुसायला लागलायसा? काय शिस्त आहे?" तर तेव्हा अक्का हसतच असते आणि म्हणते, "आल्यावर बघ म्हणजे कळते तुला." तर तेव्हा पाटील परत विचारतात, "मला सांगशील का नाही काय झालं?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अहो थांबा हो जरा." आणि त्यानंतर सावित्री अशी सावीला हाक मारते. तर तेव्हा इतक्यातच इकडून सावी "आले, आले" असं म्हणते आणि तिने ती अक्कानं दिलेली साडी म्हणजे लुगडं नेसलेलं असतं आणि ती
लुगडं नेसून तिकडून येत असते आणि ती येत असताना बघून परत या दोघी सुद्धा हसू लागतात आणि तेव्हा पाटील सुद्धा तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, "अरे, अरे, काय हे?" आणि उठून ते तिच्याकडेच जातात आणि म्हणतात, "अगं सावी काय गं हे?" आणि म्हणतात, "अगं काय हे? काय करून ठेवलंय माझ्या पोरीचं?" असं म्हणून ते मोठ्या मोठ्याने हसत असतात आणि या तिघांना सुद्धा आता हसू आवरत नसतं. तर तेव्हा सावली म्हणते, "तुम्ही जर हसणार असाल ना, तर मग म्या माझं परकर पोळकच घालते. नको तुमचं लुगडं." तर तेव्हा आता हे तिघे सुद्धा हसायचं थांबतात आणि स्वतःला आवरतात आणि म्हणतात, "आम्ही आता कोणी सुद्धा हसणार नाही." आणि सावीची आई म्हणते, "कोणी हसायचं नाही हां माझ्या पोरीला." असं म्हणून ती स्वतःच हसत असते आणि हे तिघे सुद्धा आता स्वतःच आपलं आपलं हसू दाबतात आणि आतल्यात हसत असतात. तर तेव्हा सावी म्हणते, "अगं आई तूच हसतेस." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "बरं, बरं आता नाही हसणार. बास झालं का? आणि मी तुला लुगडं नीट नेसवून देऊ का? म्हणजे तू अजून छान दिसशील." तर तेव्हा सावी म्हणते, "होय, होय." तर तेव्हा पाटील आता म्हणू लागतात, "बरं हसायचं नाही बरं का. अजिबात हसायचं नाही." आणि तेव्हा सावीची आई तिला घेऊन आतमध्ये घेऊन जाते. तर तेव्हा पाटील म्हणतात, "काय काका, काय उगीच त्रास देतायसा माझ्या पोरीला?" तर तेव्हा अक्का म्हणते, "अरे हसी मज्जा जरा. अरे तिच्याबरोबरच्या पोरींची लग्न झाली, संसाराला पण लागल्या की त्या आणि आपण काय नुसतं हातावरती हात ठेवून बघत बसायचं का? अरे पोरी पटापटा मोठ्या होतात. अरे उद्या गोड नवरी झाली तर काय करायचं? समदंच अवघड होऊन बसेल की." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अगं अक्का नको गं काळजी करूस. मध्यस्थाला सांगावा धाडलाय मी केव्हाच." तर तेव्हा अक्का विचारते, "कोणाला?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "वामनराव. फिरता माणूस आहे तो आणि त्याच्याकडे रगड चांगली स्थळं आहेत म्हण." तर तेव्हा अक्का म्हणते, "होय कुठलं जमल तिथंच गाठ बांधायची. लय चांगला माणूस आहे वामनराव." तर तेव्हा पाटील म्हणतात, "आणि तुला घाई झाली माझ्या पोरीच्या लग्नाची ते आधी सांग." आणि असं हे दोघे बोलत असताना आता सावीची आई सावीला व्यवस्थित असं लुगडं नेसवून घेऊन येते आणि अक्का म्हणते, "बघ ती बघ तिकडं बघ." आणि तेव्हा पाटील आता सावीकडे बघतात आणि त्यांचे डोळेच मोठे होतात आणि ते एकसारखं तिच्याकडे बघत राहतात. कारण सावी त्या लुगड्यामध्ये खूप सुंदर दिसत असते आणि आता ती बरोबर एकदम पाटलांच्या समोर येऊन उभी राहते आणि तेव्हा पाटील तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी येतं. तर तेव्हा अक्का सुद्धा म्हणते, "अरे खंडोजी." तर सावीची आई म्हणते, "पोरीला बघून बापाच्या डोळ्यामधून पाणी आलं ना?" तर तेव्हा आता पाटील आपले डोळे पुसत असतात. तर अक्का आता पाटलांच्या खांद्यावरती थोडासा हात ठेवते आणि म्हणते, "लेक मोठी झालेली बघून बापाच्या काळजामधला मायेचा रांजळ हिंदकळायला लागला ना?" आणि तेव्हा सावीच्या आईच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं. तर तेव्हा पाटील म्हणतात, "नक्षत्रावाणी पोर आहे माझी बघ आणि कोणाच्या नशिबात हे नक्षत्र आहे कोणाला देवालाच ठाऊक." आणि त्यानंतर ते सावीला आपल्या जवळ बोलावतात आणि आपल्या जवळ बसून तिला गोड अशी मिठी मारतात आणि म्हणतात, "पाटलीनबाई नजर काढा लेकीची." आणि मित्रांनो त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावीची आई सावीला सांगत असते, "मला की नाही असं म्हणत होते की पाटलीनबाई करा की पोरीचं लग्न. कशाला डाळून ठेवलीये? बघा नाहीतर होईल ती पण घोड नवरी." आणि इकडे आता सगुणाबाई गंगाधररावांना म्हणत असते, "भीमाबाईंनी स्वतः निरोप धाडलाय. आपण कुठं लग्नाची तिथी ठरवायला जातोय. जुळलं तर जुळलं, नाही जुळलं तरी सुद्धा ठीक आहे ना." तर आता इकडे सावीच्या आईला विचारते, "घोड नवरी म्हणजे काय गं?" तर तेव्हा सावीची आई सांगते, "मुलींचं ना लग्नाचं एक वय असतं. त्या वयात जर लग्न नाही झालं, मग तिला म्हणतात घोड नवरी." तर तेव्हा सावी विचारते, "पण त्यानं काय होतं?" तर तेव्हा सावीची आई सांगते, "अगं मग चांगला नवरा मिळत नाही आणि जो मिळतो ना तो बी मग घोड नवराच असतो." तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.